मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काल आगामी विधानसभा निवडणुकीत 250 ते 250 जागा लढवू अशी घोषणा केलेली। तसंच कोणत्याही युतीशिवाय मनसेला सत्तेत आणायचं असल्याचंही त्यांनी म्हटलेलं। राज ठाकरेंच्या या वक्तव्याला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिला पण एका महिन्यात भूमिका बदलली असा टोला राऊतांनी लगावला। तर जयंत पाटलांनीही आपल्या खास शैलीमध्ये राज ठाकरेंना चिमटे काढले आहेत। सगळेच जण आम्ही त्या तयारीने लागलेलो आहोत। तुमच्यापर्यंत ही सगळी लोक येतील आणि मग त्याच्यानंतर युती होईल का, आपल्याला कोणत्या जागा मिळतील असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका। जवळपास 250 ते 250 जागा आपण लढवणार आहोत। ज्या मोदी शहाना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही असं ते म्हणाले होते, त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला। यातच सगळं आलं आणि आता फक्त एका महिन्यात त्यांची भूमिका बदलते आणि ते 288 225 काय ज्या काय ते जागा लढणार आहे। हे आश्चर्यकारक आहे खरं म्हणजे, पण हा त्यांचा पक्ष आहे, तर त्यांच्या भूमिका आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत अपशकुन करण्यासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानी पक्षांना ही पावलं उचलली जात आहेत का हे पाहावं लागेल। अर्थात ह्याच्यावरती फार काही बोलण्यात अर्थ नाही। आता लोकशाही आहे, प्रत्येकाला हा अधिकार आहे, पण आता आपल्या स्वतःच्या पक्षासाठी लढायचं का दुसऱ्यांसाठी पक्ष मतं फोडण्यासाठी लढायचं, हा ज्याचा त्याचा चॉईस आहे। दुसऱ्याची सेवा करायला रणांगणात जर कोणी उतरणार असतील तर त्यावर आपण काय बोलणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।